ब्रह्मलीन बाबांबद्दल काय बोलायचं, त्यांच्यासाठी शब्द अपुरे आहे। त्यांच्या जीवनावर एक आपण बुक्स लिहू शकतो। बाबा म्हणजे असे होते की सर्वांना सांभाळून घेणारे, घरातले पण आणि बाहेरच्या लोकांना पण तशाच प्रमाणे प्रेम देणारे। Happy birthday, dear Baba. Happy birthday. सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ज्ञानेश्वर माऊली की जय। जय गुरु। जय गुरु। त्यांनी भरभरून सर्वांना प्रेम दिलं। ते एक नीलकंठ म्हणून मला तरी असं वाटतं की ते नीलकंठ होते, ज्यांनी स्वतःच्या कंठेत सर्वांचे जहर हे केलं आणि सर्वांना अमृतच वाटत गेले। आपल्या आयुष्यात सुद्धा दादाजी जिथे जिथे गेले त्यांनी असंच वातावरण निर्माण केलं। भरपूर मित्रमंडळी जोडली। मित्र कसे जोडावेत याचं आदर्श उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वररावजी राऊत। कोणाशी त्यांची मैत्री 2 मिनिटात त्यांची मैत्री व्हायची। मैत्री झाल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला निमंत्रण दिलं की या आमच्या फार्म हाऊसवर, या आमच्या परतवाड्याला, आणि प्रत्येकाला अतिशय आपुलकीने ते बोलावं। मित्र, वाईट याचं वाटते की ज्या व्यक्तीचा आज अमृत महोत्सव, आपण अमृत महोत्सव साजरा करत आहे, पण ज्यासाठी आपण अमृत महोत्सव साजरा करत आहे ती व्यक्ती मात्र आपल्यात नाही आहे। त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे सर्व घर पुढे आलेलं आहे। आणि घर काय, इतर बाहेरचे पण लोक खूप, म्हणजे बाहेरच्या लोकांनाही त्यांनी मदतच केली आहे। त्यांचं नेहमी एकच म्हणणं होतं की चांगल्या गोष्टी घ्यायच्या, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या।